मित्रहो नमस्कार. ओळख वनस्पतींची या सदरात पुनश्च सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रहो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाम या वृक्षाबद्दल माहिती घेणार आहोत. जाम यालाच वॉटर ॲपल, रोज ॲपल किंवा पाणी सफरचंद म्हणून सुद्धा ओळखलं जातं. हे एक उष्णकटिबंधीय फळ असून आग्नेय आशियामध्ये हे जास्त प्रमाणात आढळतं. तसं पाहिलं तर या वृक्षाचं मूळ स्थान हे दक्षिण पूर्व आशियाच्या उष्ण प्रदेशातील आहे. जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी फळांसाठी आणि शोभेसाठी सुद्धा या झाडाचा वापर केलेला दिसून येतो. आपल्या भारताचा विचार केला तर केरळ राज्यामध्ये आणि आपला कोकणामधील जे 4-5 जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये हा वृक्ष बऱ्यापैकी दिसतो. आता हा जाम किंवा जाम आकाराचा वृक्ष मिर्टेसी कुळातील आहे. आपलं पेरूचं फळझाड किंवा जांभूळ आपण जर बघितलं तर सेम पेरूसारखी किंवा जांभळीसारखीच फुलं याला आलेली दिसतात. आपण या व्हिडिओमध्ये त्याची फुलं पाहू शकतो. याचं शास्त्रीय नाव हे सायझिजियम जांबोस असं आहे. आता या वनस्पतीचं मोठं झुडूप किंवा वृक्ष हा सर्वसाधारणपणे 3 ते 12 मीटर उंचीपर्यंत वाढतो. खोड आणि फांद्या ह्या साधारणपणे चपट्या असतात. पाने साधी, हिरवी गर्द आणि भाल्यासारखी मोठी असतात. आपण बघू शकतो 10 ते 12 सेंटीमीटर लांब आणि 2 ते 4 सेंटीमीटर रुंद असे असतात. या फळझाडाला फेब्रुवारी महिन्याच्या सुमारास हिरवट पांढरी मोहक अशी सुगंधी फुले येतात. या फुलांमध्ये 4 दले असून अनेक पुंकेसर असतात. आता आपण जर बघितलं तर पेरूची सुद्धा जी काही फुलं आहेत ती अशीच असतात आणि लहान फळंसुद्धा पेरूची सुरुवातीला याच्या फळांसारखीच दिसतात. या झाडाची फळे फिकट हिरवी, हिरवी गुलाबी, जांभळी, रक्तवर्णी, गर्द लाल, गर्द जांभळी अशी वेगवेगळ्या छटांमध्ये आढळतात. तर यालाच पांढरा जाम, गुलाबी जाम, लाल जाम म्हणजे फळाच्या रंगावरून त्या फळझाडाचा प्रकार ठरलेला आहे. आणि फळे अगदी गच्च फळांनी ही झाडं लगडलेली असतात. आपण व्हिडिओमध्ये बघू शकता की किती मोठ्या प्रमाणात याला फळं लगडलेली आहेत. आता ही फळे जर आपण बघितली तर रसाळ असतात. पाणी या फळांमध्ये खूप असतं आणि गुलाबाचा थोडासा सेंट या फळांना असतो. स्वादसुद्धा थोडाफार तसाच असतो आणि गोडीने कमी असतात. 1 ते 2 बिया या फळांमध्ये आढळतात. या फळांमध्ये फायबर मोठ्या प्रमाणावरती आढळतं. फायबर व्यतिरिक्त कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी सारखे पोषक घटक या फळांमध्ये असतात. फळांपासून अनेक जण मुरंबा व जेली करतात. पानंसुद्धा याची रेचक असून पानांपासून जर आपण तेल मिळवलं, बाष्पनशील तेल जास्त ते जर मिळवलं तर स्नायूंच्या दुखण्यावरती त्या तेलाचा अतिशय चांगला फायदा किंवा लाभ मिळतो. फळे ही मूत्रल असून ते मेंदू आणि हृदय यावर शक्तिवर्धक असतात असा आयुर्वेदात आपला उल्लेख केलेला आहे. तसंच हे फळ कमी कॅलरीचं असल्यामुळे वजन कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त फळ समजलं जातं. फायबरचं प्रमाण जास्त असल्याने साहजिकच पचनक्रिया सुधारते आणि आपलं आरोग्य चांगलं राहण्यास यामुळे मदत होते. ह्या फळामध्ये कोलेस्टेरॉल नसल्यामुळे हृदयासाठी हे अतिशय चांगलं असं फळ समजलं जातं. तसंच ह्या फळामुळे रक्तातील साखरेची पातळी जी आहे ती नियंत्रित राहते. त्यामुळे मधुमेह असणाऱ्यांसाठी सुद्धा हे फळ अतिशय फायदेशीर आहे. या फळामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे आपल्या शरीराला आजारांपासून दूर ठेवतात किंवा आपल्या शरीराचा बचाव करतात. या फळात पोटॅशियम हे जास्त प्रमाणात असतं आणि सोडियम कमी असतं. त्यामुळे साहजिकच आपला रक्तदाब जो आहे तो नियंत्रित राहण्यास मदत होतो. या व्यतिरिक्त हे फळ त्वचेसाठी सुद्धा फायदेशीर आहे. आपण बघितलं पाणी जे आहे ते या फळात खूप असल्यामुळे याचा साहजिकच आपल्या त्वचेला चांगला फायदा होतो. तर मित्रहो, असं हे वॉटर ॲपल, रोज ॲपल किंवा जाम वेगवेगळ्या नावांनी ओळखलं गेलेलं फळझाड
नक्कीच आपण आपल्यासुद्धा भागात लावू शकता. जर पाण्याची उपलब्धता असेल तर हे फळझाड अगदी फळांनी व्हिडिओत जसं लगडलेलं आहे तसं लगडतं आणि खास करून उन्हाळ्याच्या सीझनमध्ये ही फळे तयार होतात आणि भर उन्हात किंवा उन्हाळ्याच्या दिवसात आपली तहान ही फळं भागवतातच. परंतु या व्यतिरिक्त महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर निसर्गामध्ये जे पक्षी असतात या झाडांवरती खूप मोठ्या प्रमाणावरती वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी ह्या फळांची चव चाखण्यासाठी आणि आपली तहान भागवण्यासाठी जमा होत असतात. कमीत कमी या पक्ष्यांसाठी तरी आपण हे वॉटर ॲपलचं झाड लावायलाच हवं आहे, जेणेकरून या डिजिटल युगामध्ये कमी होत चाललेल्या चिमण्यांचं आणि इतर पशुपक्ष्यांचं प्रमाण हे वाढण्यास मदत होईल आणि पर्यावरणाचा समतोल हा राखला जाईल. मित्र, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रमंडळींना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.